सर्वचरष्टोत्तर श्री श्रीमद अभयचरणारविंद वेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। गौर प्रेमानंद। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिके कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ ज्ञानाञ्जनस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांच। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनि नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदन्नाय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरसे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आजच्या या शनिवारच्या सत्संगामध्ये आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर सर्व वैष्णवांचं दर्शन झालं, माझं परम सौभाग्य समजतो मी। तर
विशेष करून आपण पाहतो की मला वाटतं 14 तारीख मंगळवारी येते ना, मकर संक्रांतीचा दिवस आहे है ना, मंगळवारी. तर त्याच्याविषयी आपण थोडीफार चर्चा करूया. कारण असं म्हणलं जातं मकर संक्रांती हे एक काय शुभ दिवस आहे ना. आणि संक्रांत म्हणजे संक्रमण होणं, म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश होतो है ना. अशा 12 राशी आहेत. 12 राशीमध्ये त्यामध्ये 4 मुख्य सांगितलेले आहेत. त्यातली एक राशी आहे ती म्हणजे मकर संक्रांत. तर असं म्हणलं जातं की कालगणनेनुसार असं सांगतात की देवतांची कालगणना आणि मानवांची कालगणना याच्यामध्ये खूप मोठा काय अंतर आहे ना. आपल्यात ह्या भौतिक जगामध्ये ज्यावेळेस 1 वर्ष होतो है ना, तर देवतांचा काय होतो, देवलोकामध्ये 1 दिवस होतो. म्हणून आपण पाहतो लोक स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा करतात. का? कारण तिथं भरपूर आयुष्य आहे. विचार करा, तिथले 6 महिने म्हणल्यानंतर तिथले 12 तास है ना, आणि तिथले 6 महिने म्हणल्यावर विचार करा तिथले 6 महिने मग किती होईल आयुष्य होईल. आणि असं 100 वर्ष जीवन जगायचं आहे तिथं, स्वर्गातलं 100 वर्ष, मग किती हे आहे असं म्हणलं जातं. आणि म्हणून लोक स्वर्गामध्ये काय करतात, जाण्याची इच्छा करतात आणि तिथलं सुख भोगण्यासाठी. परंतु चंद्र आणि सूर्य यांची जी कालगणना आहे, भगवंतांची हे काय नेत्र आहेत. यच्चोक सूर्यच सविता सकल ग्रहण राजा समर्थ विशेष तेजा, असं म्हणलेलं आहे की चंद्रमा आणि सूर्यमा ही दोन्ही भगवंतांची काय आहेत, नेत्र आहेत है ना. आणि त्यामुळं आपण पाहतो की सूर्य असेल किंवा चंद्र असेल, हा चंद्रमा काय करतो, रात्री अमृत प्रदान करतो. जितके काही रस आहेत है ना, आंब्याचा रस असेल है ना, चिक्कूचा रस असेल, कुठलाही ज्यूस घ्या, किंवा जे अन्नामध्ये जे गोडी निर्माण करते ना, हे कुणामुळे होते, चंद्रामुळे होते. आणि पिकांची वाढी कुणामुळे होते, सूर्यामुळे होते. बघा, पिकाची वाढ ही सूर्यामुळे होते. आणि जे आपण फळं धान्य जे काही खातो त्याच्यामध्ये जी चव असते, जी गोडी असते, आजकाल धान्यामध्ये एवढी काही गोडी नाही आहे, कारण आपण त्याला फवारा मारून 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 त्याचं सगळं काय केलेलं आहे, जी ओरिजिनल जी आहे सगळं आता आपण घातलेलं आहे त्याचं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये चंद्रमा हे आहे रस भरते आणि रस त्याला प्रदान करते. आणि अशा प्रकारे मग 6 महिने दिवस 6 महिने रात्र चालतात. आणि अशाच प्रकारे ज्यावेळेस आपला 1 वर्ष होतो त्यावेळेस देवतांचा 6 महिने रात्र असते आणि 6 महिने दिवस अशा प्रकारे चालत असतो. आणि एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो ज्यावेळेस सूर्य, त्याला संक्रमण म्हणलं जातं. आणि म्हणून त्याला मकर संक्रांती म्हणतात. विशेष करून असं म्हणलं की 12 ह्या काय आहेत, राशी आहेत. सूर्य 12 राशीतून काय करतो, संक्रमण करत असतो. आणि त्याच्यातल्या विशेष 4 राशी ज्या आहेत मुख्य सांगितलेल्या आहेत, ते आहेत मेष, कर्क, तुला आणि मकर संक्रांती. म्हणून 14 तारखेला हा मकर संक्रांतीचा दिवस आहे. आणि एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये ज्यावेळेस हा सूर्य मकर संक्रांतीला प्रवेश करतो त्यातून उत्तरायण सुरू होतं. आणि उत्तरायण असं म्हणलेलं आहे, ज्यावेळेस दक्षिणायन आणि उत्तरायण हे काय चालतं, 6 महिने चालतं आणि दक्षिणायने 6 महिने चालतं. तर असं म्हणतात की जी लोक दक्षिणायमध्ये मृत्यू पावतात, शास्त्रामध्ये असं म्हणलेलं आहे की दक्षिणायमध्ये जसा मृत्यू होतो ते अधोलोकामध्ये जातात, म्हणजे खालच्या लोकांमध्ये जातात. परंतु असं नाही की ज्यावेळेस आपण विधी
विधी करतो त्यांचा, है ना, विधी करतो. ज्यावेळेस विधी केल्यानंतर त्यांनाही त्यांचं फळ मिळतं आणि त्याच्यातून त्यांची सुटका होते. असं नाही की प्रत्येक व्यक्ती मेला म्हणजे नरकामध्ये जातो. ज्यावेळेस हरिकीर्तन करतो, हरिनाम जप करतो आपण त्या व्यक्तीसाठी, तर त्याचा देखील काय होतो, उद्धार होतो. आणि ज्यावेळेस उत्तरायणामध्ये व्यक्ती त्याचा मृत्यू होतो तर तो उच्च लोकांची प्राप्ती करतो, देव लोकांमध्ये जातो, स्वर्गामध्ये जातो. तर अशा प्रकारे वर्णन केलं शास्त्रामध्ये. म्हणजे उत्तरायण असं आहे की जसं जीवनामध्ये पांडव असतील किंवा भगवत भक्त असतील, यांनी ज्या अनेक साधू संतांनी उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेला प्रयाण केलेलं आहे. का म्हणतात असं की उत्तरायण हे पवित्र आहे किंवा उत्तर दिशेला आपण गेलं पाहिजे? पूर्वी लोक साधू संन्यासी किंवा घर सोडून जरी गेले तर उत्तर दिशेला जायचे. काय असं तिकडं एवढं उत्तर दिशेला काय म्हणजे उतारायण का? मग काय असं म्हणतात की अध्यात्माचं ठिकाण आहे ते. गंगा आहे, यमुना आहे, पांडव पण त्या साईडला गेले, उत्तरायणला गेले, साधू संत आहेत, है ना. आणि अध्यात्मक वातावरण आहे. म्हणजे आधी आत्म्याचं जर भलं करायचं असेल, ह्या भौतिक संसारातून जर मुक्त व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, उत्तरायण केलं पाहिजे. म्हणजे उत्तरायण म्हणजे आपली जबाबदारी. बघा, व्यक्ती संसार हा संसार असा आहे की जोपर्यंत माणूस मरत नाही ना तोपर्यंत संसार सोडत नाही. मग तो उत्तरायण कधी करायचं म्हणजे आहे ना, आणि थोडे दिवस आणि थोडे दिवस आणि थोडे दिवस, आहे ना, बरोबर ना. आणि थोडे दिवस ते कधी थोडे दिवस ते संपतच नाही. शास्त्रामध्ये सांगितलेले की 51 वयाच्या 51व्या वर्षी व्यक्तीने काय केलं पाहिजे, वानप्रस्थ घेतला पाहिजे आणि त्यांनी वनामध्ये निघून गेलं पाहिजे, है ना. किती वय आपलं सगळ्यांचं आता, है ना. पण असं वाटतं की अजून नाही, अजून आपल्याला मृत्यू होणार नाही असं वाटतं आपल्याला, अजून भरपूर आपल्याला दिवस आहेत असं. आणि त्यामुळं अनेक साधू संतांनी किंवा अनेक व्यक्तींनी काय केलेले, हा संसार तिथंच थांबवून त्यांनी उत्तरायण प्राण केले, उत्तर दिशेला निघून गेलेले. या ठिकाणी गंगा आहे, यमुना आहे, अनेक साधू संत आहेत, भगवंताचे भक्त आहेत, है ना. तर अशा धार्मिक ठिकाणी जाऊन काय केलं पाहिजे, आध्यात्मिक क्रिया केली पाहिजे. आधी आत्म्याचं आपण काय केलं पाहिजे, भलं केलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे कार्य आहे त्याला म्हणतात. पुन्हा असं म्हणतात की सूर्य ज्यावेळेस पृथ्वी आहे ना, पृथ्वी ज्यावेळेस सूर्याला भोवती फिरते है ना, तर एक चक्र झाल्यानंतर एक पिढी झाल्यानंतर 1 वर्ष होतो, है ना. त्यावेळेस पृथ्वी इथून फिरली परत इथे यायला 1 वर्ष लागतं. आणि म्हणून कालगणनेनुसार देखील ही मकर संक्रांती आहे ना, तुम्ही बघा जानेवारीच्या 14 तारखेलाच येते, है का नाही. म्हणून 14 जानेवारीची जी 14 तारीख आहे हा सेंटर पॉईंट आहे, है ना. हा सेंटर पॉईंट आहे. फिरून आलो ना इथंच येणार. 14 तारीख जानेवारीची म्हणजे मकर संक्रांती आली. असं कालगणने देखील केलेले अनेक साधू संत आहेत. पहिलं तर आता तर ही शास्त्र नाही, पहिलं तर लोक काय करायचे, सगळं गणितावर सगळं करायचे, है ना. गणितावर सगळं असायचं शास्त्र सगळं. आणि असे अनेक साधू संत होते, त्यांनी ही गणना करून दिली. आणि त्यामुळं मकर संक्रांतीचा हा दिवस जो आहे हा एक मुख्य धरलेला आहे, तो कधी बदलत नाही. तर असं म्हणतात अनेक अशा ह्या सक्रियेला. आणि विशेष करून त्या दिवशी भीष्मदेवांचं महानिर्वाण देखील आहे. परत गंगा मेळा आपण म्हणून जातो. तर अनेक लोक आपलं जीवन शुद्ध करण्यासाठी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जातात. आता कुंभमेळा आहे ना, महाकुंभमेळा आहे. 12 वर्षातून 11 वर्षातून एकदा हा कुंभमेळा त्या ठिकाणी भरला जातो. तर हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी लोक येतात. कशासाठी? तर स्नान करण्यासाठी. कारण त्या स्नानाचं महत्त्व दिलेलं आहे. अमृत त्या ठिकाणी प्रकट होतं. आणि जो व्यक्ती त्या दिवशी त्या ठिकाणी त्या वेळेला स्नान करतो
तर त्या ठिकाणी त्याला काय होतं, त्याला ते प्राप्त होतं अमृत आणि तो ह्या भौतिक जगातून मुक्त होतो. तर असं गंगेचं महत्त्व दिलेलं आहे. जो व्यक्ती गंगेमध्ये स्नान करतो तर तो पवित्र होतो. म्हणजे जितकी काही त्यांनी पापं केलेली आहेत ह्या सर्व पापातून तो मुक्त होतो. आणि म्हणून अनेक लोक काय करतात, त्या ठिकाणी साधू संत असतील आणि भगवत भक्त असतील, त्या ठिकाणी येऊन काय करतात, स्नान देखील करतात. तिथं गंगासागर देखील भरला जातो. पुन्हा भीष्मदेवांचं महानिर्वाण आहे. पुन्हा चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला, त्यांना मकर संक्रांती स्थिती आहे. मुख्य 3.5 मुहूर्त आहेत ना, 3.5 मुहूर्तापैकी ते एक मुहूर्त आहे ना मकर संक्रांतीचं म्हणतात. तर ते एक महत्त्वाचा दिवस आहे. चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला. आता चैतन्य महाप्रभूंनी का संन्यास घेतला हे पण फार महत्त्वाचं आहे. ते तर स्वतः भगवंत आहे, त्यांना संन्यास घेण्याची काय आवश्यकता आहे. पण त्यांनी दाखवून दिलं की किती महत्त्वाचा आहे संन्यास घेणं. तर विशेष करून आपण पाहतो, थोडंसं आपण भीष्मदेवाविषयी चर्चा करूया आणि त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभूविषयी आपण चर्चा करूया. तर आपण पाहतो की भीष्मदेव हे काही साधारण व्यक्ती नव्हते, है ना. महाजन हे न करता स्वतंत्र 12 महाजनापैकी एक महाजन आहेत भीष्मदेव, है ना. आणि म्हणून भीष्मदेवांना आपण पाहतो, भीष्मदेवांच्या जीवनामध्ये अनेक समस्या आल्या, संकट आलं, तरी पण ते भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थिर राहिले. तर आपण पाहतो ज्यावेळेस त्यांचे वडील शंतनू महाराज ज्यावेळेस हे राज्य करत होते आणि हे राज्य करत असताना सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं. सर्व प्रजा म्हणजे काही त्यांचे सैनिक होते, कारभार होता, सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. परंतु ज्यावेळेस शंतनू महाराज फिरत असताना एकदा गंगा माता आहे, गंगादेवी, ही गंगादेवी एका स्त्रीच्या रूपामध्ये प्रकट झाली आणि ही इतकी सुंदर होती. आणि ज्यावेळेस शंतनू महाराजांना पाहिलं त्यांची इच्छा झाली विवाह करण्याची. आणि ज्यावेळेस मग शंतनू महाराज म्हणले की माझी इच्छा आहे तुझ्याशी विवाह करण्याची, तू करशील का. तर त्यावेळेस गंगामाता ठीक आहे करेन, पण एका अटीवर. म्हणजे जितकी काही आपल्याला भविष्यामध्ये पुत्र होती, जर मी काय करेन, जर तुम्ही मला नकार दिला तर मी काय करेन, तुम्हाला सोडून जाईल. असं म्हणल्यानंतर शंतनू महाराज ठीक आहे काय करेन. आणि मग नंतर मग आपण पाहतो विवाह होतो आणि भविष्यामध्ये मग आपण पाहतो पहिला मुलगा होतो. आणि त्यानंतर मग गंगा माता घेते आणि गंगेत नेऊन सोडते. आता गंगा माताच आहे, तीच गंगा नदी आहे, कुठं सोडलेली आहे, गंगेतच सोडलेली आहे. आणि मग शंतनू महाराज हे काय करते, आता विचार करा, एवढा राजकारभार आहे सगळं, आता भविष्यात राजा होणार आणि ही तर आपली पत्नी तर अशा प्रकारे करत आहे, तरी पण काही करू शकत नाही. पहिला होतो, दुसरा होतो, तिसरा होतो, चौथा, पाचवा, 6वा, असं करता 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 7 मुलं होतात आणि 7च्या 7 मुलं गंगा माता गंगे सोडून देते, है ना. आणि ज्यावेळेस 8वा मुलगा होतो त्यावेळेस शंतनू महाराजांना राहवत नाही आणि म्हणतात की हे स्त्री तू काय करतेस, तुला कळतं का की आपली पुत्र तू सगळी काय करते गंगेमध्ये सोडत आहेस. आणि त्यावेळेस मग माता म्हणते गंगा की तुम्ही आता माझं काय केलेलं आहे वचन मोडलेलं, त्यामुळे मी आता तुम्हाला सोडून जाते, हे तुमचा पुत्र घ्या. आणि नंतर मग आपलं शंतनू महाराज हे देवव्रत त्याचं नाव असतं त्या मुलांचं. तर याची कथा असं सांगितलेली आहे शास्त्रामध्ये की हे जी लहान बालकं होती ही अष्टवसू होती आणि अष्टवसू असल्यामुळं ज्यावेळेस ही एका ऋषीची एक गाय चोरण्यासाठी गेलेले होते आणि गेल्यानंतर ही देवव्रत जे होते यांनी सगळं काय केलेलं होतं, प्लॅनिंग केलेलं होतं, कसं जायचं, कसं चोरायचं, कुठं चोरायचं, कसं न्यायचं, सगळं प्लॅनिंग केलेलं होतं. आणि त्या ऋषीमुनींनी काय केलेलं होतं की देवव्रताला शाप दिलेला होता की बाकीच्यांना तुम्ही अष्टवसू आहात, तुम्ही या भौतिक जगामध्ये जाणार आणि तुम्ही तिथं जन्म घेणार, तुम्हाला राहावं लागेल.
आणि नंतर म्हणल्यानंतर सगळ्यांचा जन्म घेतला. परंतु काही म्हणले की आम्ही त्यात भागीदार नाही आहे, आम्ही फक्त सांगितलं तेवढंच केलेलं आहे, सगळं त्यांनी केलेलं आहे, तुम्ही नाही. पण ह्या देवव्रतांनी केलं. आणि त्यावेळेस मग ऋषीमुनी म्हणाले की ठीक आहे, तुम्ही सगळे जसं जाल तसं परत लवकर याल वरती, परंतु जे देवव्रत आहे, ज्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे, कट रचलेला आहे, त्याला मात्र थोडे दिवस इथं भौतिक जगामध्ये राहावं लागतं. आणि मग हेच देवव्रत पुन्हा इथं शंतनू महाराज कसे राहतात आणि त्यांना चांगलं प्रशिक्षण दिलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं आणि भविष्यामध्ये ते मोठे होतात. आणि मोठे झाल्यानंतर ज्यावेळेस शंतनू महाराज पुन्हा शिकारीसाठी जातात, तर मत्स्यगंधा ही स्त्री भेटते, पुन्हा त्याच्याशी ते विवाह करू इच्छितात. आणि ही मत्स्यगंधा एका ह्याची मुलगी असते, जे मच्छीमारी वगैरे कोळीची स्त्री असते. ते म्हणजे की माझ्या वडिलांना विचार, जर माझे वडील तयार झाले तर मी काय करेन, तुमच्याशी विवाह करेन. आणि मग शंतनू महाराज विचारतात आणि विचारल्यानंतर ते होकार देतात. पण ते देखील काय करतात, एक आठ घालतात की तिच्यापासून जे काही पुत्र प्राप्त होतील तेच राजे बनतील. आणि भीष्मदेव हे कधी राजा होणार नाही. आणि भीष्मदेवावर तर शंतनू महाराज खूप प्रेम असतं, कसं काय शक्य आहे. आणि मग पुन्हा निराश होऊन ते घरी येतात. आणि आल्यानंतर भीष्मदेव म्हणजे देवव्रत पाहतात की आपले पिताश्री खूप नाराज दिसतात, काहीतरी ते दुखावले गेलेले. आणि म्हणून ते आपल्या सारथ्याला विचारतात की शंतनू महाराज हे का नाराज दिसत आहेत, का दुःखी दिसत आहेत जीवनामध्ये, आणि ह्याचं कारण काय. मग जे काही प्रसंग झालेला होता ते देवव्रताला सांगतात. मग देवव्रत तिथून त्या मुली जी असते मत्स्यगंधा तिच्या पित्याला भेटण्यासाठी जातात आणि सांगतात की माझ्या पित्याची इच्छा आहे तुमच्या मुलीची विवाह करणे, तर तुम्ही काय करा. आणि मग त्यांनी जे काही 8 सांगितलेली होती सांगतात. मग त्यावेळेस भीष्मदेव म्हणतात की ठीक आहे की तिचीच मुलं काय होतील भविष्यामध्ये राजे बनतील, मी नाही म्हणतो. आणि त्यावेळेस ते म्हणतात की नाही, आता तू म्हणतोस पण भविष्यामध्ये तुझी विवाह करशील आणि तुझी मुलांकडे राजगादीचा तुझा हक्क होईल. मग त्यावेळेस आपल्या पित्याला खुश करण्यासाठी भीष्मदेव काय करतात, व्रत घेतात की मी आयुष्यामध्ये कधी लग्न करणार नाही. विचार करा, आज काल ह्या भौतिक जगामध्ये लग्न होत नाही ते भाग वेगळा आहे, लग्न होत नाही ती गोष्ट वेगळी आहे. परंतु एखाद्याला विवाह न करणं असंच राहायचं म्हणलं की लय मोठं आश्चर्य वाटतं की बापरे, न विवाह करता राहायचं कसं जीवनामध्ये, है ना. परंतु आपल्या पित्यासाठी भीष्मदेवानी काय केलं, स्वतःचा सगळं काही त्यांनी सोडलं. म्हणले की मी काय करतो, अजीवन ब्रह्मचर्य राहतो. आणि त्यावेळेस त्यांनी देवव्रतांनी वचन घेतलं की मी प्रतिज्ञा घेतो, देव आहेत साक्षीला, अशा प्रकारे, है ना. आणि त्यावेळेस ज्यावेळेस भीष्मदेवानी काय केलं, प्रतिज्ञा घेतली, त्यावेळेस सगळ्या देवता आहे ना, दिशा साक्षीला होत्या, सगळे प्रसन्न झाले. आणि भीष्म प्रतिज्ञा असं म्हणलेलं आहे की कधीही न तुटणारी प्रतिज्ञा आहे. भीष्म म्हणजे ज्यावेळेस भीष्मदेवाने ठरवलं तर ते करणारच. आणि मग ह्या अटीवरती मग पुन्हा शंतनू महाराज त्यांचा विवाह होतो मत्स्यगंधेशी. आणि त्याच्यापासून त्यांना विचित्रवीर्य आणि चित्रांगाचे 2 पुत्र प्राप्त होतात. आणि तिथून पुन्हा मग युद्धामध्ये चित्रांगण मारला जातो. आणि पुन्हा मग भविष्यामध्ये त्यांचा विवाह अंबालिका आणि अंबिका यांच्याशी केला जातो. पुन्हा भविष्यामध्ये मग ज्यावेळेस विचित्रवीर्याशी विवाह होतो अंबाचा, त्यावेळेस म्हणजे की माझा अगोदरच एका राजाशी प्रेम आहे, मी तुझ्याशी विवाह करतो. मग त्यावेळेस विचित्रवीर्य सोडून देतात. आणि त्यावेळेस ह्या अंबा असते
दादा इकडे विचित्रवीर बी लग्न करून घेत नाहीये आणि तिकडला राजा येतो लग्न करून घेत नाही. परंतु की तुला एका परपुरुषाने स्पर्श केलेला आहे, तुझ्याशी विवाह करू शकत नाही. आणि त्यामुळं मग ते भीष्मदेवाकडे येते की तुम्ही मला स्पर्श केलं, तुम्ही माझ्याशी विवाह करा. आणि त्यावेळेस भीष्मदेव की नाही, मी नाही लग्न करू शकत, कारण मी काय केलेलं एक प्रतिज्ञा घेतलेली. आणि त्यावेळेस मग यांचे जे गुरु असतात परशुराम त्यांच्याकडे की बघा तुमच्या शिष्याने काय केलेले अशा प्रकारे केलेले, तुमच्या शिष्याला सांगा विवाह करा. आणि मग त्या ठिकाणी परशुराम येतात आणि भीष्मदेव सांगतात की नाही, तुला एकतर विवाह केला पाहिजे किंवा माझ्याशी युद्ध केलं पाहिजे, दोन्ही व्यक्तीकडे जर कार्य केलं. आणि परशुराम हे परशु चालवण्यामध्ये आणि शस्त्रांचा संहार करण्यामध्ये खूप एक्सपर्ट असतात, प्रवीण असतात. आणि असं असताना भीष्मदेव म्हणतात की ठीक आहे चालेल, मी तुमच्याशी काय करतो, युद्ध करतो, पण मी विवाह करू शकत नाही. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस परशुराम आणि भीष्मदेवांचं युद्ध चालतं, घनघोर युद्ध चालतं, कित्येक दिवस युद्ध चालतं, सर्व देवता सर्व बघत असतात की कसलं हे युद्ध चाललं आहे. आणि मग सगळ्या देवता भीष्मदेव म्हणतात की आता हे युद्ध थांबवा, खूप दिवसापासून तुमचं काय झालेलं आहे, युद्ध चाललेलं आहे. त्यावेळेस भीष्मदेव म्हणतात की युद्ध थांबवतो, हां मी हार स्वीकारतो, पण मी विवाह करणार नाही. आणि मग असं म्हणल्यानंतर मग शेवटी हे युद्ध थांबलं जातं. तर असं म्हणतात शास्त्रामध्ये की जी गुरुची आज्ञा आहे, आपण गुरुंची आज्ञा कधीही मोडली नाही पाहिजे, आहे ना. त्यावेळेस आपल्याला गुरु आज्ञा देतात, तर गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं हे फार महत्त्वाचं असतं. पण शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, एक गुरूंची आज्ञा आपण काय करू शकतो, मोडू शकतो. ते म्हणजे जर गुरु म्हणत असतील विवाह कर, तर आपण प्रामाणिकपणे ती आज्ञा बोलू शकतो. परंतु याचा अर्थ असा नाहीये की गुरु काय करतात, विवाह कर म्हणतायत आणि शिष्य नका म्हणतायत, परंतु आज्ञांचं उल्लंघन देखील करत आहे. तर ही चुकीची गोष्ट आहे. आणि त्यामुळं आपल्याला जर गुरुनी काही गोष्टी सांगितल्या, गुरुनी काही आज्ञा दिल्या, तर त्या आज्ञेचा आपण काय केलं पाहिजे, आनंदानं स्वीकार केला पाहिजे. कारण गुरु हे दूरदृष्टी असतात, त्रिकालदर्शी असतात, दूरदृष्टी असतात, की आपल्याला माहिती आहे, गुरुला माहिती आहे की आपल्यासाठी काय चांगलं आहे ना. त्यामुळं गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या ठिकाणी भीष्मदेव या ठिकाणी आपण पाहतो गुरूंचं देखील काय करतायत, या ठिकाणी आज्ञेचं उल्लंघन करतात, पण ते निष्ठावान तेवढे होते. असं नाही की गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन ते करायचे. आणि त्याच्याबरोबर आपण पाहतो की भविष्यामध्ये मग ज्यावेळेस महाभारताचं युद्ध होतं, आहे ना. महाभारताचं युद्ध झाल्यानंतर आपण पाहतो की सगळे कौरव पांडव आहे ना यांच्यामध्ये युद्ध होतं. आणि भीष्मदेवानी हस्तिनापूरची गादीचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असतात. ज्याच्याकडे जी गादी राहील त्याचं ते काय करतात, रक्षण करण्यासाठी असतात. आणि त्याच्यामुळं त्यांना वचनबद्ध असल्यामुळं त्यांना दुर्योधनाचा पक्ष घ्यावा लागतो, है ना. आणि घेतल्यानंतर आपण पाहतो की त्या ठिकाणी ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण एक दूत म्हणून जातात, कारण पांडवांचा आणि कौरवांचा त्या राजगादीवरती तेवढाच हक्क असतो, तरी पण एक दूत या नात्याने भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला सांगण्यासाठी जातात की हे दुर्योधन, तू जसं राज्यकारभार करत आहेस तसं पांडवांचा देखील हक्क आहे या राज्यावरती. सगळंच काय नाही, पण कमीत कमी अर्ध बी नाही, कमीत कमी 5 गावं तरी तू काय कर त्यांना तू दे. आणि असं दिलं म्हणल्यानंतर दुर्योधनाला असं वाटतं की आपण युद्ध केल्याशिवाय पांडवांना 5 गावं तर सोडाच, की सुईचं जे टोक आहे त्या टोकावरती जितकी भूमी बसते तितकं देखील द्यायचं नसतं, देणार नाही असं म्हणतो. कारण तुम्ही काय केलं पाहिजे, आमच्याशी युद्ध केलं पाहिजे. आणि असं म्हणल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. आणि नंतर मग आम्हाला पुढं माहिती आहे की काय होतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझी नारायणी सेना जी आहे ती माझ्यासारखीच काय
बलशाली आहे. ती कधीही पराजय होत नाही है ना. म्हणजे सारखं ती इतकी भयंकर ती सेना आहे. ते एकीकडे असेल आणि मी एकीकडे असेल आणि मी ज्या पक्षात असेल त्या पक्षामध्ये काही कुठल्याही प्रकारचं शस्त्रास्त्र उचलणार नाही, काही नाही. असं सगळी वाटाघाटी होते आणि झाल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण झोपतात महालामध्ये. मग दुर्योधन येतो, नंतर अर्जुन येतो. दुर्योधन उशाला बसतो आणि अर्जुन येतो, प्रणाम करतो, पायथ्याशी बसतो. आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण डोळे उघडतात तर अर्जुन दिसतो आणि लगेच उठतात आणि अर्जुनाला मिठी म्हणतात की आपण तू कधी आला सगळ्या. की भगवंता त्याच्या अगोदर मी आलेलो आहे. हो, पण मी अगोदर त्याला पाहिलेलं आहे, त्यामुळे त्याचा हक्क आहे ते काय मागे. आणि अर्जुनाच्या हृदयामध्ये दुगदुग होते की आता करायचं काय. जर समजा चुकून अर्जुनाने जर नारायण सेना मागितली तर आपण हा कृष्ण घेऊन काय करणार. ना शस्त्र उचलणार ना अस्त्र उचलणार, असा कृष्ण घेऊन करणार. तरी पण असं म्हणतात की अर्जुनाची जी निष्ठा होती, जी भक्ती होती भगवान श्रीकृष्णाप्रती, राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे, तर अर्जुनाने ठरवलं की नाही, मला भगवंत तुम्हीच पाहिजे. की जरी तुमच्याकडे शस्त्र असलं नसलं, काही नसलं, तर केवळ तुम्ही मला मार्गदर्शन तरी करता. आणि म्हणून अर्जुनाने भगवंताला निवडलं. म्हणून ह्याच्यातून आपण एक शिकू शकतो की कुठल्याही प्रसंगामध्ये, सुखामध्ये, दुःखामध्ये सदैव आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताला निवडण्याची आपल्या जीवनामध्ये आपण सवय लावली पाहिजे. कधी कधी काय होतं की आपण सुख आलं तर सगळं काय आपण व्यवस्थित थोडंफार करतो, कधी कधी भगवंताला आपण विसरून जातो सुखामध्ये. आणि ज्यावेळेस दुःखमध्ये येतो तर त्यावेळेस दुःखामध्ये भगवंतावरती दोषारोपण करतो. भगवंता 20 वर्षाला जप करतोय पण तुम्ही आम्हाला काय दिलं आहे ना, आपण अशा प्रकारचं दोषारोपण करतो. पण अर्जुनाने अशा प्रकारचा कुठलाही दोषारोपण कोणत्यात केला आहे ना, भगवंत. आणि ज्यावेळेस भगवंताने त्यांनी आपल्या जीवनामध्ये निवडलं, भविष्यामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे हे सर्व कौरव पांडवांमध्ये युद्ध होतं. युद्ध असताना त्या ठिकाणी मोठमोठे कर्ण असतील, द्रोणाचार्य, भीष्मदेव, असे अनेक मोठमोठे रथी, महारथी, अतिरथी असं महाभारतामध्ये वर्णन केलं. तर असं म्हणतात समुद्रामध्ये मोठमोठे जे मासे असतात, तिमिंगल मासे आहे ना, तिमिंगल मासे अशा मोठमोठ्या नावाला ते सहजरित्या काय करतात, पलटी करतो किंवा गिळंकृत करतात. तसं भीष्मदेवांचं वर्णन, द्रोणाचार्यांचं वर्णन, कर्णांचं वर्णन अशा प्रकारे केलेलं आहे की जे भीष्मदेव होते एकदा बाण सोडले, हजारो सैनिक त्यांचे काय व्हायचं, मृत्यू पावायचं, इतकं भयंकर युद्ध करायचे. आणि अशा प्रकारे हे सर्व चालत असताना आपण पाहतो की भीष्मदेवाने त्या ठिकाणी ज्यावेळेस युद्ध झालेलं होतं त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले की अर्जुना तू जा आणि भीष्मदेवांना विचार की आम्ही तुम्हाला कसं मारू शकतो. आता विचार करा, असं कोणी विचारेल का, पूर्वी तुमचा मृत्यू कसा आहे, आम्ही तुम्हाला कसं मारू शकतो. त्यावेळेस भीष्मदेवाने उदार अंतकरणाने सांगितलं की जर कोणी स्त्री समोर माझ्या घेऊन आला तर मी कधी युद्ध करणार नाही. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो दुसऱ्या दिवशी मग श्रीखंडी, तीच अंबाजी होती, तिने ठरवलं की आता तिने मृत्यू पावलेली होती की ह्या भीष्मदेवाचं मृत्यूचं कारण होती ती अंबा. त्यामुळे तिने ती त्याग केला आपल्या योगशक्तीद्वारे आणि श्रीखंडी म्हणून दुसऱ्या जन्मी त्याग आली. आणि भीष्मदेवाला त्यांनी काय केलं, त्याच्यामुळे मग अर्जुनाने भरपूर बाण मारले. असं म्हणतात की एक सुईचं टोक देखील असं बसत एवढी देखील जागा शिल्लक नव्हती किंवा एक मुंगी सुद्धा जात नव्हती, इतके बाण मारले होते अर्जुनाने. आणि त्या ठिकाणी श्रीखंडी हे भीष्मदेवांचं मृत्यूचं कारण होतं. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ते कुरुक्षेत्रावरती भीष्मदेवांचं
त्या ठिकाणी पोहोडलेले होते. तर असं म्हणतात की बघा कसं असतंय, त्यांच्या वडिलांनी त्यांना एक वरदान दिलेलं होतं. ही साधी गोष्ट नाहीये. त्यांना त्यांच्या वडिलांनी एक वरदान असं दिलेलं होतं की इच्छा मृत्यू, की जोपर्यंत भीष्मदेव मरण्याची इच्छा करत नाहीये तोपर्यंत ते मृत्यू होणार नव्हता. आणि असल्या परिस्थितीमध्ये देखील विचार करा, आपल्या हातापायामध्ये एखादा काटा घुसतो है ना, तर किती वेदना होतात है ना. तर शरीरामध्ये इतके बाण मारलेले होते तरी भगवंताचं ते स्मरण करत होते. त्यांची इच्छा होती की भगवंतांचं मुखकमल माझ्या समोर केलं, भगवंतांचं चिंतन करत होते, ते मनन करत होते. आणि त्यांनी उत्तरायणची ते वाट पाहत होते. आणि असं म्हणलेलं आहे की ज्यावेळेस अशा परिस्थितीवेळेस ज्यावेळेस भीष्मदेव पडलेले होते त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराज सांगत होते, आणि युधिष्ठिर महाराज देखील खूप शोक करत होते की माझ्यामुळं इतकी सर्व लोक मारले गेले, हजारो लाखो लोक माझ्यामुळे मारले गेले, आणि ह्या सर्व यांच्या दुःखांचं कारण मी आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः युधिष्ठिर महाराजांना सांगत होते की बाबा तुझ्यामुळं युद्ध नाही झालेलं आहे, दुर्योधनामुळे युद्ध झालेले आहे. आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः त्यांना मार्गदर्शन करत होते. तरी पण भक्तांच्या हृदयामध्ये एक दयेची भावना असते. त्याला वाटते की माझ्यामुळे सगळं घडलेलं आहे, मी याचं कारण आहे. जो प्रामाणिक भक्त असतो त्याला असं वाटतं. पण दुर्योधनाला कधी वाटलं नाही असं माझ्यामुळे हे सगळं झालं है ना. आणि म्हणून मग भगवान श्रीकृष्ण विचार करले की आता हा माझा ऐकत नाहीये, तर आपण काय करूया है ना, भीष्मदेवाकडे घेऊन जाऊया है ना. आणि भीष्मदेवाकडे घेऊन गेल्यानंतर आपण पाहतो त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, युधिष्ठिर ह्या सर्व पांची पांडवांना म्हणे की तुम्ही राजपोशाख घाला, राजपोशाख घाला. सगळं युद्ध वगैरे जिंकल्यानंतर म्हणे राजपोशाख. आणि आता विचार करा, एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि तोही कशा अवस्थेमध्ये आहे, मृत्यूच्या अवस्थेमध्ये. आता आज मरेल का उद्या मरेल की परवा मरेल सांगू शकत नाही. अशा व्यक्तीला आपण कशा परिस्थितीमध्ये जातो भेटण्यासाठी है ना. साधं सिंपल, बाबा दुःख आहे, काहीतरी आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू, कीर्तन करू, हे करू, ते करू, जाऊन भेटून येतो. परंतु भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी पांडवांना नाही, आपल्याला भीष्मदेवांना भेटायला जायचे, तुम्ही राजवेशामध्ये चाला. आपलं मुकुट होता, सगळ्या माळा होत्या, राजवेश परिधान केलेला होता, इतकं सगळं अलंकार हे केलेलं होतं. आणि अशा सोन्याच्या रथामध्ये बसून सगळे पांडव हे निघालेले. आणि हे त्या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती गेल्यानंतर ज्यावेळेस भीष्मदेवाने पाहिलं की सर्व हे 5 पांडव जे आहेत आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलेले आहेत. आणि आल्यानंतर आपण पाहतो की भीष्मदेवांना इतकं प्रसन्न वाटतं, इतकं समाधान वाटतं की त्यावेळेस ते उच्चारतात की अहो कष्टम अहो अन्यायम. म्हणजे की हे पांडवांनो, की तुमच्या जीवनामध्ये लहानपणापासून तुम्ही अनेक कष्ट भोगलेले आहात. म्हणजे दुर्योधन जो होता, दुर्योधन लहानपणापासूनच त्यांना 2 दुजा करायचा, धृतराष्ट्र 2 दुजा करायचा, गांधारी 2 दुजा करायची, शकुनी मामा 2 दुजा करायचा. आणि अहो अन्यायम म्हणजे तुमच्यावरती अन्याय करण्यात आला. म्हणजे आता विचार करा, ज्यांची पिता नाहीये है ना, माता, तर त्यावेळेस तर मातांना काय अधिकार नव्हता है ना, समोर येऊन बोलायचं वगैरे असं काय असेल ते राजमहालामध्येच, आणि जे काही सभेमध्ये निर्णय व्हायचा तोच त्यांच्यावर लादायचा. पण त्यांना वनवासामध्ये सोडण्यात आलेलं होतं है ना. त्यांना कुठल्या प्रकारचं सुविधा सुखसुद्धा काही नव्हत्याच त्यांना. आणि म्हणून या ठिकाणी भीष्मदेव म्हणतात की अहो अन्यायम अहो कष्टम अहो दुःखम, तुम्हाला अनेक दुःख देण्यात आलेलं आहे, तुम्ही अनेक कष्ट भोगलेले आहात, तुमच्यावरती अत्याचार झालेले आहे, अन्याय झालेला आहे. अशा प्रकारे भीष्मदेव काय करतायत, त्या ठिकाणी पांडवांची स्तुती करतायत
परंतु यदु धर्मनंदन, परंतु तुम्ही भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतल्यामुळे, भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतल्यामुळे, धर्माचा आश्रय घेतल्यामुळे आणि ब्राह्मणांचा आश्रय घेतल्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात. म्हणून 3 गोष्टी त्या ठिकाणी भीष्मदेव सांगतायत. तर श्रील प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये मी लिहितात की व्यक्तीनं जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये ह्या 3 गोष्टींचा जो व्यक्ती आश्रय घेतलेला आहे, धर्म, अच्युत, आश्रय. धर्माचा आश्रय, धर्मानं राहायचं, अधर्मानं जीवनाने कधीही जगायचं नाही, धर्माची बाजू घ्यायचं. धर्म, अच्युत, अच्युत म्हणजे कधी च्युत होत नाहीये असे भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांचा चरणकमलाचा आश्रय घ्यायचा, अच्युत आश्रय. धर्माचा आणि धर्माचा, भगवान श्रीकृष्णांचा आणि ब्राह्मणांचा हा काय करायचा, आश्रय घ्यायचा. जो व्यक्ती या 3 व्यक्तींचा आश्रय घेतलेला आहे त्याला कधीही भीती नाहीये जीवनामध्ये, कधीच भीतीच नाहीये. काय भ्यायचं कारणच नाही, कारण कधीही आपण अधर्मानं राहिलेलं नाहीये, कधी भगवान श्रीकृष्णाची आपण संगती सोडलेली नाही, सत्संग सोडलेला नाहीये, हरिनाम सोडलेला नाहीये, है ना, आणि कधी वैष्णवांचा संग आपण सोडलेला नाही. त्यामुळं या 3 गोष्टींचा आश्रय घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि नंतर मग आपण पाहतो त्या ठिकाणी मग ज्यावेळेस भीष्मदेवाने 5 पांडवांना राजवेशामध्ये पाहिलं, त्यांना खूप समाधान वाटलं. आणि मग ते राजधर्म, स्त्री धर्म सगळं काही त्यांना सगळी उपदेश ते करू लागतात, है ना. आणि विचार करा, एवढंच नाही की ज्यावेळेस भीष्मदेव ज्यावेळेस राजधर्मांचं वर्णन करत होते, स्त्री धर्मांचं वर्णन करत होते, सगळं काही सांगत होते, त्यावेळेस अनेक ऋषीमुनी देवता सगळं त्या ठिकाणी आलेले होते की आता भीष्मदेव युधिष्ठिर महाराजांना काय करणार आहेत, उपदेश करणार आहेत. विचार करा, जीवनभर भीष्मदेवाने जरी पांडवाविरुद्ध जरी युद्ध केलं, है ना, धर्माच्या विरुद्ध त्यांनी युद्ध केलं, आहे ना, दुर्योधनाकडून त्यांनी युद्ध केलं, पण शेवटी त्यांनी दाखवून दिलं की मी एक निष्ठावंत काय आहे, भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे, है ना. आणि नंतर मग आपण पाहतो की अशा भीष्मदेवांना त्या ठिकाणी एक भगवान श्रीकृष्ण त्यांची जी इच्छा होती ती पूर्ती करतायत. युधिष्ठिर महाराजांना हे राजधर्म, स्त्रीधर्म सर्व उपदेश केल्यानंतर त्यांची इच्छा होती की मी मृत्यूवेळेस भगवान श्रीकृष्णांचं जे मुखकमल आहे ते मुखकमल पाहत पाहत काय हो, माझं शरीर सोडा. आणि त्या ठिकाणी मग भगवान श्रीकृष्ण जर होतेच, है ना, आणि भगवान श्रीकृष्ण असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी आपला देह त्याग केला. तर असं म्हणतात की भीष्मदेवानी ही उत्तरायणाची देखील ते काय होते, वाट पाहत होते. तरी खूप मोठी कथा आहे. जर तुम्ही महाभारतमध्ये जर वाचला, महाभारत असेल, भागवतमध्ये असेल, प्रभुपादांनी देखील उल्लेख केलेला आहे, भरपूर काही असं भीष्मदेवांशी सांगितलेलं आहे. तर भीष्मदेव ही काही साधारण व्यक्ती म्हणजे 12 महाजनापैकी ते एक महाजन आहेत, है ना. महाजन म्हणजे त्यांनी भक्तीची पराकाष्ठा गाठलेली आहे, है ना. प्रल्हाद महाराज असतील, ध्रुव महाराज असतील, भीष्मदेव असतील, यमराज असतील, है ना. ह्या सर्व भगवत भक्तांनी भक्तीची काय केलेली, परमोच्च जी सिद्धी आहे त्यांनी ती प्राप्त केलेली, भगवान श्रीकृष्णांचं प्रेम त्यांनी प्राप्त केलेलं आहे. म्हणून भीष्मदेवांच्या चरणी आपण हेच प्रार्थना केली पाहिजे की हे देवता, हे प्रभू, की आम्हाला देखील अशी दृढता भक्तीमध्ये द्या, आहे ना. आपली भक्ती, आपली दृढता कशी आहे, डळमळीत आहे. जरा जीवनामध्ये काही वादळ आलं, वावटाळ आलं, आहे ना, लगेच आपलं झाड काढ म्हणून काय बुडून पडतं. आपली भक्ती असं वाटतं की अरे भक्तीमध्ये आल्यामुळे जास्ती संकट यायला लागले आपल्याला, असं वाटतं, आहे ना. तर अशा महान पुरुषांच्या चरणी देखील आपण काय करू शकतो, प्रार्थना करू शकतो त्या दिवशी. आणि दुसरं आहे श्री चैतन्य महाप्रभू, आहे ना. तर श्री चैतन्य महाप्रभूंचं असं वर्णन केलेलं आहे. आपले जे आचार्य आहेत नरोत्तमदास ठाकूर ते म्हणतात, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू जीवे दया करी, स्वपार्षद स्वधाम सह अवतारी, है ना. चैतन्य महाप्रभू हे कोण आहे, साक्षात
भगवान श्रीकृष्ण आहे. जय गौर जय कृष्ण जय जगन्नाथ. तेच जगन्नाथ आहे, तेच कृष्ण आहे, आणि तेच गौरांग महाप्रभू आहे ना, चैतन्य महाप्रभू आहे. तर असं म्हणतात की 500 वर्षापूर्वी कृपाल म्हणायचे 500 वर्ष म्हणजे काहीच नाही आहे. जसं एखादा व्यक्ती जरा आपण म्हणला की बाबा फलाना फलाना तुम्हाला व्यक्ती भेटला का, हो का आत्ताच गेला, इथंच असं कॉर्नरला बरं आहे ना. तसं आपलं किती सौभाग्य आहे की फक्त 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू येऊन गेले है ना. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण येऊन गेले. त्याच्यानंतर 500 वर्षापूर्वी हे 500 ते 550 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू आले, आणि त्याच्यानंतर आपण सगळे या कलियुगामध्ये आलो. तर आपलं हे खरं परम सौभाग्य आहे. तर असं म्हणतात की नरोत्तमदास ठाकूर, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू जीवे दया करी, स्वपार्षद स्वधाम सह अवतारे. तर चैतन्य महाप्रभूंचा जो उद्देश होता, हाच उद्देश होता की जारे देखो तारे को कृष्ण उपदेश हमारा आदर, की जे लोक जे ज्या ह्या भौतिक जगामध्ये आपल्या केवळ आहार निद्रा भय आणि मैथून यामध्ये लागलेले आहेत, अशा लोकांचा उद्धार करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी आपल्यासारख्या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी काय केलेले अवतार घेतलेला आहे. ते भगवान श्रीकृष्ण वैकुंठ सोडून ह्या धर्तीवरती काय झालेले प्रकट झालेले आहे ना. तर विचार करा की पूर्वीची लोक की जीवनामध्ये केवळ ह्या 4 गोष्टी करायचे, आहार निद्रा भय मैथून, आणि ज्यावेळेस सर्वांचं झालं मग ते काय करायची, पुत्रा मांजरांची लग्न लावण्यामध्ये आनंद घ्यायचे है ना. तर ज्यावेळेस ही चैतन्य महाप्रभू हे पाहिलं आणि अद्वैताचार्य पाहिलं की ह्या लोकांना कधी कृष्ण भक्ती मिळणार, आणि त्यावेळेस मग अद्वैताचार्यांनी प्रार्थना केली की हे भगवंता, की तुम्ही जोपर्यंत ह्या धर्तीवरती प्रकट होत नाहीये तोपर्यंत ह्या जीवांचा उद्धार होणार नाही है ना. आणि मग अद्वैताचार्यांच्या प्रार्थनेमुळे, आता अद्वैताचार्य काही साधारण व्यक्ती नाही आहे, साक्षात महाविष्णू आहे, सदाशिव आहे, शिवजीचे अवतार आहे ना. आणि त्यामुळं त्या ठिकाणी मग चैतन्य महाप्रभू प्रकट झाले, आणि प्रकट झाल्यानंतर त्यांनी अनेक लीला केल्या आहे ना. अनेक लीलाचं वर्णन आपण कित्येक वेळेस ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. आणि ही सर्व लीला करत असताना भविष्यामध्ये चैतन्य महाप्रभूंनी ठरवलं की जोपर्यंत मी संन्यास घेत नाहीये तोपर्यंत लोक मला काय करेल करणार नाही. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी विचार करा, वयाच्या 24व्या वर्षी चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला. आता विचार करा, वयाच्या 24व्या वर्षी त्यांनाही संसार होता, त्यांनाही पत्नी होती, त्यांच्या पत्नी 16 वर्षाची होती फक्त, विष्णुप्रिया हे 16 वर्षाची होती है ना. आणि चैतन्य महाप्रभू हे 24 वर्षाचे होते. त्याच्यानंतर त्यांना माता पिता होते है ना, भाऊ होता, सर्व काही होतं. परंतु हळूहळू काळाच्या ओघामध्ये त्यांनी सर्वांना सोडलं, आणि त्यांनी केवळ आणि केवळ काय केलं, आपल्यासारख्या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला. आणि संन्यास घेतलेला तो दिवस म्हणजे मकर संक्रांत आहे ना. तर संक्रांत म्हणजे सक्रिय होणं, चांगलं कार्य, एका कार्यातून दुसऱ्या कार्यामध्ये सक्रिय होणं, तर संक्रमण त्याला म्हणलेलं आहे. तर आपण देखील आपलं जीवन देखील बदललं पाहिजे है ना. आज भक्तीमध्ये आपण बघा, कोणाला 2 वर्ष झालेले आहेत, कोणाला 1 वर्ष झालेले आहे, किंवा कोणाला 6 महिने झाले असतील, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष है ना. हळूहळू आपलं जीवन असं चालेल. तर आपल्या जीवनात देखील आपण बदल घडवला पाहिजे, संक्रमण केलं पाहिजे है ना. असं नाही की आम्ही सातारकर, आम्ही असंच राहणार असं नाही, की आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवलं पाहिजे है ना. परिवर्तन हे झालं पाहिजे. जर आपण परिवर्तन नाही केलं तर काय करणार आहे, एक दिवस काळ आपल्याला परिवर्तन करणार आहे ना. म्हणून काळ ज्यावेळेस परिवर्तन करतो त्यावेळेस काही शिल्लक राहत नाही, त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. त्यामुळं आपण आपलं जीवन काय केलं पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून
हा देखील चैतन्य महाप्रभूंचा एक विशेष त्या दिवशी आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी विशेष करून आपण पाहतो हरिदास ठाकूर असतील, नित्यानंद महाप्रभू असतील, है ना, अनेक अशा भगवत भक्तांना त्यांनी दाखवून दिलं की माझी काय इच्छा आहे. जारे देखो तारे गो कृष्ण उपदेश हमारा आज्ञा आहे कार्य, माझी आज्ञा आहे तुम्हाला हे हरिदास आणि हे नित्यानंद महाप्रभू, तुम्ही जावा. ज्या बी व्यक्तीला तुम्ही भेटाल त्या व्यक्तीला काय करा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे काय करा, नामस्मरण द्या, त्याला भगवंताचं प्रेम द्या. आणि म्हणून कुठलाही भेदभाव न करता चैतन्य महाप्रभूने आपलं हे कृष्ण प्रेम दिलं है ना. आणि म्हणून आपण पाहतो की आज संपूर्ण जगभरामध्ये प्रबोधांच्या कृपेनं आज आपण पाहतो की पाश्चात्य देशामध्ये त्या ज्या लोकांना तहान लागली की दारू प्यायचे आणि भूक लागली की मांसाहार करायचे है ना, संस्कृती हे काही माहीत नाही. असे लोक देखील आज आपण पाहतो की आज आपल्यापेक्षा कितीतरी पटीने ते चांगली भक्ती करतात है ना. विचार करा, तर ही कोणाची कृपा आहे, ही तर चैतन्य महाप्रभूची, नित्यानंद महाप्रभूची कृपा आहे है ना. आणि ही चैतन्य महाप्रभूची, नित्यानंद महाप्रभूची कृपा आचार्यांद्वारे प्रभुपादांनी काय केलेले, संपूर्ण जगभरामध्ये याचा प्रचार केलेला. आणि म्हणून खरोखरच आहे की आपलं जीवन देखील आपण सार्थक केलं पाहिजे. कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की भारत भूमी जन्म पेजार जीवन सार्थक करी परोपकार है ना. ज्या ज्या व्यक्तींचा भारतामध्ये जन्म झालेला आहे त्या व्यक्तींनी काय केलं पाहिजे, त्याचं जीवन सार्थक केलं पाहिजे. आणि सार्थक करून असं नाही की आता आपलं जीवन सार्थक झालेले बाकीचं काही होईना, असं नाही की तो परोपकार पण केला पाहिजे, इतरांवरती परोपकार केला पाहिजे. आपल्यालाही कोणीतरी पॅम्पलेट दिलेलं आहे, आपल्याला कोणीतरी सांगितलं की इथे सत्संग चालतो बाबा, सत्संगाला या आहे ना, कोणीतरी सांगितलेलं आहे. तर परोपकार केल्यानंतर आपल्याला कोणीतरी जसं आणलेलं तसं आपणही कुणाला तर आणलं पाहिजे है ना. जीवन सार्थक करी परोपकार, आपलं जीवन सार्थक तर केलंच पाहिजे आपण. आता जीवन जर सार्थक करायचं असेल तर काय केलं पाहिजे, नामजप केला पाहिजे. महत्वाचं पहिलं नामजप केला पाहिजे. जोपर्यंत आपण नामजप करत नाहीये तोपर्यंत आपण अध्यात्मामध्ये प्रगती करू शकत नाही. म्हणून हरिनामांचा आश्रय घेतला पाहिजे. असं म्हणलेलं आहे, कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार, भगवान श्रीकृष्ण कलियुगामध्ये नामाच्या रूपामध्ये प्रकट आहे. आणि म्हणून पहिला आपण नामाचा आश्रय घेतला पाहिजे है ना. वैष्णवांची सेवा केली पाहिजे, भगवंतांची सेवा केली पाहिजे है ना. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, भगवंतांच्या चरणांचा आपण आश्रय घेऊ शकतो. आणि म्हणून जास्तीत जास्त आपण काय केलं पाहिजे, शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे, अध्यात्मामध्ये प्रगती केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपलं जीवन अशा प्रकारे सार्थक करू तर त्यावेळेस निश्चितपणे तो एक दिवस येईल की आपण देखील काय करू, परोपकार करू, जे आपल्याला मिळालेलं आहे ते इतरांना आपण देऊ शकतो. आणि हेच चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला हे दिलेलं आहे. आणि म्हणून प्रभुपादांनी देखील आपण पाहतो की प्रभुपादांचं जर जीवन पाहिलं तुम्ही तर प्रभुपाद देखील त्यांच्या जीवनामध्ये खूप संतुष्ट होते है ना, सुखी होते जीवनामध्ये है ना. कलकत्त्यामध्ये होते, ज्यावेळेस अलाहाबादला त्यांची कंपनी होती, पुन्हा वृंदावनमध्ये होते हां, सगळं सोडून तर पुन्हा वृंदावनमध्ये राहिले 2-3 वर्ष. त्या ठिकाणी त्यांना हरिभक्तीमध्ये ते तल्लीन होते है ना. तरी पण आपल्या गुरूंची आज्ञा पालन करण्यासाठी त्यांनी वृंदावन सोडलं. कुठल्याही प्रकारचा आधार नव्हता. आपल्याला साधं पुण्याला मुंबईला जायचं असेल तर आपण 10 वेळेस विचार करतो किती वाजता बसताय, कुठं जायचं, कुठं राहायचं, कुठं खायचं, कुठली लॉज बुक करायची वगैरे है ना. आपण 10 लोकांना फोन करतो, तुझं कोण आहे का बाबा मुंबईला ओळखीचं, मला 1 दिवसासाठी जायचं आहे, 2 दिवसासाठी जायचं आहे है ना. पण प्रभुपादांनी कुठलाही कोणाला काय नाही विचारलं, केवळ भगवंताच्या इच्छेनुसार गेले आणि ते कार्य केले. आणि आज आपण पाहतो ज्या संपूर्ण जगभरामध्ये 5,000पेक्षा काय 10,000पेक्षा जास्ती मंदिरं झालेली आणि सर्व ही प्रभुपादांची देण आहे. आणि हेच प्रभुपादांची देण आपल्याला आपल्यासारख्या पतित जीवांना ह्या भक्तीमध्ये लावली.
आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंचा जो उद्देश होता संन्यास घ्यायचा, आजकाल आपण पाहतो असं नाही की मी एक ब्रह्मचारी आहे, मी एक संन्यासी आहे, बघा हे दिखावासाठी नव्हता तो, है ना. तर चैतन्य महाप्रभूंचा हा उद्देश होता की मी जर संन्यास घेतलो तर ह्या संपूर्ण जीवांचा काय होईल, उद्धार होईल. मी जास्तीत जास्त प्रचार करेन, जास्तीत जास्त माझं जीवन मी समर्पण करेन या कृष्ण भावनेसाठी. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी आपलं जीवन संपूर्ण समर्पित कृष्ण भावनेसाठी. आणि म्हणून आपण जरी चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला तरी प्रभुपादाने आपल्याला काय सर्व काही सोडण्यासाठी सांगितलेलं नाही, है ना. आपण आपलं परिवार, आपलं घर, आपली कंपनी, आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून देखील आपण काय करू शकतो, आपण ही हरिभक्ती करू शकतो. आपल्याला प्रभुपादाने काही सोडायचं सांगितलेलं नाही, है ना. पण ज्यावेळी ठिकाणी आपण भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या भजनामध्ये म्हणतात स्थाने स्थिती शुद्धी कथा, है ना. असं म्हणलेलं की ज्यावेळी स्थानाला आपण आहे, कोणी गृहस्थ असेल, कोणी ब्रह्मचारी असेल, कोणी संन्यासी असेल, कोणी वानप्रस्थ असेल, आपण ज्यावेळी स्थितीला आहे त्या ठिकाणी राहून आपण काय केलं पाहिजे, भक्ती केलं पाहिजे. वने ठाकू अथवा घने ठाकू अथवा वने ठाकू, घरामध्ये राहा किंवा वनामध्ये राहा, तर आपल्याला काय करायचंय, सदा बोले हरी ठाकू, म्हणजे सदैव आपल्याला हरीचं नामस्मरण करायचं आहे, हरिभक्ती करायची. म्हणून हे आपलं उद्देश एकदम क्लिअर असलं पाहिजे जीवनामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की चैतन्य महाप्रभूंनी कुठल्याही प्रकारचं भेदभाव न करता हे म्हणाले की हे स्त्री आहे, हे पुरुष आहे, हे पशु आहे, हे पक्षी आहे, हा हे मनुष्य आहे, है ना. ज्याला बी काही दिसलं त्याला आपलं कृष्ण प्रेम दिले, है ना. पशु पक्षी जोरी पाषाणावे धरे, अशा प्रकारे वासुदेव घोष असतील, नरोत्तमदास ठाकूर असतील, अशा आचार्यांनी अनेक चैतन्य महाप्रभूंचं वर्णन केलेले की चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस झारखंड जंगलातून जात होते तर त्यावेळेस त्यांनी जे हिंस्र पशु होते, जे वाघ, सिंह, हत्ती, है ना, ज्याचं कधी हरणाचा आणि सिंहाचं जमलेलं नाही, परंतु चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळे एकमेकाच्या गळ्यामध्ये गळे घालून ते काय करू लागले, हरिनाम संकीर्तन करू लागले. हे केवळ चैतन्य महाप्रभूंच्याच कृपेमुळे होऊ शकतं. कृष्णदास कविराज गोस्वामी सुंदर वर्णन करतात चैतन्य चरितामृतमध्ये की कशी भगवत प्रेम आहे बघा. कारण भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, मग ते सिंह असेल, वाघ असेल, कोणी असेल, प्रत्येकाच्या हृदयात सर्वस्वच्या हृदय सुनिष्ठो मत्ता स्मृती ज्ञान अगुणांच्या वेदेचे सर्व अहमेव वेद वेदांतकृत वेद वेदेचे आहे ना. म्हणून सर्व भगवान श्रीकृष्ण परमात्मा रूपाने आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत, है ना. आपण ह्या ठिकाणी कुठल्या उद्देशाने आलो आहोत, आपली काय भावना आहे, भलं माझी असेल किंवा तुमची असेल, तुमची भावना मी ओळखू शकणार नाही, माझी भावना तुम्ही ओळखू शकणार नाही, है ना. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे, है ना. आणि जसं जीवात्मा इच्छा करेल तशी तिची इच्छेची पूर्ती ही करत असतात. आणि म्हणून आपण भगवंतांच्या चरणी आपण काय केली पाहिजे, प्रामाणिक इच्छा केली पाहिजे. आणि वेद, शास्त्र, पुराण हे कसे आहेत, भगवंताला जाणण्यासाठी आहे, है ना. स्मृती, विस्मृती, ज्ञान हे सगळं काही आपल्याला भगवंताकडून येतं, है ना, भगवंताकडून येतं. आणि म्हणून भगवंत हे सगळ्याला ददामी बुद्धी योगवंत. जर एखाद्याची इच्छा असेल प्रामाणिकपणे भगवंता मला तुम्हाला प्राप्त करायचं आहे तर त्याला तशी भगवंत काय करतात, बुद्धी प्रदान करतात. जर एखाद्याला फसायची इच्छा असेल तर भगवंत त्याला तशीच बुद्धी देते, है ना. आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी आजच्या दिवशी चैतन्य महाप्रभूंच्या चरणी आपण प्रार्थना केली पाहिजे भगवंता की आम्हाला देखील ह्या संसार सागरातून मुक्त होण्यासाठी मला चांगली बुद्धी द्या. ज्या प्रकारे तुम्ही हरिनामांचा प्रचार करण्यासाठी संन्यास घेतला, त्यांना जीवांचा उद्धार करण्यासाठी, है ना, संक्रमण केलं, प्रगती केली त्या दिशेने आध्यात्मिक जगामध्ये, तसंच आम्हाला देखील शक्ती द्या जेणेकरून आम्ही देखील काय करू, तुमच्या दासांचा दास बनून अशा प्रकारचे प्रचार कार्य आपण करू शकतो. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण.